स्वागतम् सुस्वागतम् स्वागतम् सुस्वागतम्। आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे, आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे, स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे, स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे। स्वागतम् सुस्वागतम् ओ थोर आले पाहुणे, स्वागतम् सुस्वागतम् ओ शब्द झाले चांदणे। मान्यवर हे मागणे, मंगल दिनी लेकरांचे मान्यवर हे मागणे। स्वागतम् सुस्वागतम् ओ थोर आले पाहुणे, स्वागतम् सुस्वागतम् ओ शब्द झाले चांदणे। त्या गुरुजन पालकानो कौतुकाची थाप हो, त्या गुरुजन पालकानो कौतुकाची थाप हो, सोहळ्याचे स्वप्न आहे आपणाला जिंकणे, स्वागतम् सुस्वागतम् स्वागतम् सुस्वागतम् ओ देव आले पाहुणे, स्वागतम् सुस्वागतम् ओ शब्द झाले चांदणे। आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे, स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणी। स्वागतम् सुस्वागतम् स्वागतम् सुस्वागतम् स्वागतम् सुस्वागतम्।
हे बाळा उचल दे चॉकलेट होतं पाय कोण देतो टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा मारे टाळ्या वाजवा जोरात आर्यन जोरात हॅलो हॅलो चेक चेक जोरात संपेपर्यंत टाळ्याला कन्फ्युजन झाला हॅलो चेक जोरात रे जोरात सरपंच कुठं हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो नमस्कार हॅलो चेक सावकाश वाजवायचं जोरात मोठी वाजवायची गुरुजी
गुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं गुरुत्वं कल्याणम् आरोग्यं सत्यं शिवं सुन्दरा शब्दरूप शक्ती दे भावरूप भक्ती दे शब्दरूप शक्ती दे भावरूप भक्ती दे प्रगती दे मंगले शिवन पाखरा प्रगती दे मंगले शिवन पाखरा
आपल्या या शाळेचा हा सोहळा आनंद साजरा करण्यासाठी जमलो आहोत. पण हा आनंद साजरा करत असतानाच एका कटू सत्याचीही आपल्याला जाणीव आहे. कोणत्याही शाळेचा खरा अभिमान म्हणजे तिथे विद्यार्थी आणि शिक्षक असतात. दुर्दैवाने मागील काही वर्षाच्या काळात या शाळेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे आपले काही आदरणीय माजी शिक्षक आणि या शाळेमध्ये आपल्यासोबत किंवा आपल्या आधी शिकलेले काही माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज आपल्यात नाहीत. काळाच्या पडद्याआड गेलेल्या सर्व दिवंगत व्यक्तींनी शाळेसाठी दिलेले योगदान आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण नेहमीच आपल्या स्मरणात राहते. त्यांचे निधन ही आपल्या सर्वांसाठी आणि या शाळेच्या परिवारासाठी एक न भरून निघणारी हानी आहे. जरी ते आज प्रत्यक्षपणे आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी या शाळेच्या वास्तूमध्ये आणि आपल्या मनात नेहमी जिवंत राहतील. त्यांच्या आत्म्यास चिरंशांती लाभावी आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना आपण सर्वजण या क्षणी करूया. या सर्व दिवंगत आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. सदस्य व्यासपीठावर सर्व मान्यवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराज भूमी 26च्या या विशेष सोहळ्यात उपस्थित असलेले ग्रामपंचायत करण्याचे सरपंच सौभाग्यवती आमच्या या माजी उपसरपंच संगीता गुरव वहिनीचा याला विनंती करतो की तुम्ही वहिनीचं स्वागत करायचं, वहिनीचं स्वागत करायचं. यांच्या सरांच्या कारकिर्दीमध्ये सांस्कृतिक सत्कार करायचा आहे. श्री रवींद्र दत्तू हरेस याच सत्कार करतील माननीय श्री विकास मारुती गुरव यांना विनंती की त्यांनी सत्कार करावं. सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये यांचा सत्कार. त्यांच्यामध्ये जीवन सुंदर होतं, त्यांच्यामध्ये सुंदर होतं. असेच आमचे हे डवरी सर, असेच आमचे डवरी सर. त्यांनी त्यांचा सत्कार करून सन्मान वाढवायचा. सगळ्यांच्या साक्षीने आणि टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं सत्कार पार पडतोय. फळ्यावरचे अक्षर शिकवतात, जीवनाचे धडेही समजतात. शिक्षक म्हणजे ज्ञानसागर, विद्यार्थ्याचा मला आधार, खरा आधार असतो शिक्षक. अशा या शिक्षकांना सन्मान होते.
माझी अतिशय जोरदार टाळ्या अलीगड देऊन तुम्ही त्यांचं स्वागत करावे. त्या शाळेसाठी अतिशय धडपडू व्यक्तिमत्व दोन्ही पण भरपूर व्यक्तिमत्व आहे गावासाठी शाळेसाठी अतिशय चळवळीचे कार्यकर्ते दोघं पण एक शाळेसाठी एक गावासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांच्या डिक्शनरीमध्ये नो नाही हा शब्द नाही. माननीय श्री राजेश पाटील साहेब यांच्या दिव्य अशा देणगी विद्यार्थी घडवले हे फाउंडेशन अंगणवाडीचं फाउंडेशन हे त्यांनी सुरुवात केलं.
सांगायचं आहे त्यासाठी सर्वांनी थोडंसं वेळ थांबून माननीय गुरुवारी श्री श्रीपती पाटील सर यांनी सुद्धा आमच्या मुलांसाठी उभा त्याचबरोबर यांचं कौतुक करण्यासाठी या शाळेचे माजी शिक्षक आणि माझे त्या काळचे सहकारी की ज्या गुरूंनी आपल्याला शिक्षण दिलंय, ज्यांच्यापासून आपल्या शिक्षणाची सुरुवात झाली, कुठेतरी त्यांना भेटावं असं वाटत होतं. त्यामुळे त्यांचा शोध घेत होतो आणि ते भेटले नाहीत. आज योगायोगानं खूप छान आणि सुंदर असा कार्यक्रमाचं आपण सगळ्यांनी आयोजन केलंय सगळ्यात म्हणून. आज मी फक्त माझ्या गुरुवर्यांना भेटायसाठी म्हणून एक फेरी माझ्या गावात. खूप 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 धन्यवाद. आपले या शाळेसाठी केलेले कार्य अतिशय अनमोल आहे. आपल्या कार्याची पोचपावती आम्हाला देता येणार नाही असे आपले कार्य आहे. खूप 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 धन्यवाद. आपले या शाळेसाठी केलेले कार्य अतिशय अनमोल आहे. आपल्या कार्याची पोचपावती आम्हाला देता येणार नाही असे आपले कार्य आहे. खूप खूप धन्यवाद. अतिशय खूप धन्यवाद. आपण केलेल्या कार्याची तोड आठवण आम्हाला सदैव राहील. सगळ्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले. पूर्वीची परिस्थिती अतिशय खडतर सर होते. आपल्याला पैसे कुठे मिळत होते सर? नाही. आम्ही भाताची लोंब विकून गोळ्या खाल्ले, चॉकलेट खाल्ले. सायकल 25 पैशाला 5 पैशाला आम्ही सायकलचं एक पॅडल चालवायचो. आता मात्र विद्यार्थ्यांच्या खिशात, तुमच्या खिशामध्ये बऱ्यापैकी पैसा आलाय. सदन झालात तुम्ही. आशीर्वाद द्यावेत, भरभरून टाळ्या वाजवाव्यात. आणि ह्या गावांच्या मदतीबरोबरच तुम्ही जे विद्यार्थी या शाळेसाठी एक मोलाचं सहकार्य करतायत त्याला शब्द सुद्धा सर अपुरे पडतील. आज तुम्ही जो हा मेळावा घेतलाय, आम्ही सुद्धा 2014ला मी इथून माझी बदली झाली. तर ह्या एवढ्या कालावधीमध्ये म्हणजे चित्र काढले, त्यानंतर जे खेळाचे प्रकार आहेत त्या खेळामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि गावडे सरांनी सांगितल्याप्रमाणे जे गवशी शाळा 1 नंबरची होती ते आम्ही जवळजवळ खो खोमध्ये 1 नंबर आम्ही म्हणजे गवशी शाळेला हरवून आम्ही तालुक्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी खेळायला होते. तसं आमचा तर सांगायचं तात्पर्य म्हणजे की आपल्याला शाळा गुणवत्ता विकास वाढवायचा आहे शाळेचा. तर या ठिकाणी ज्या भौतिक सुविधा आहेत त्या सुद्धा पूर्ण कराव्या लागल्या. कारण या ठिकाणी आम्ही शाळा रंगवली. वळवी सरांचं एक उदाहरण सांगतो मला. वळवी सर या शाळेमध्ये रंगवत होते. माझे होते 7 संध्याकाळचे आणि 7 वाजल्यानंतर ते शाळा रंगवत होते. त्यावेळी त्यांच्या गावचा फोन आला आणि मला सांगितलं की फोन उचला तुम्ही. आणि मी फोन उचलला. फोन उचलल्यानंतर तिकडून निरोप आला की आजी अशाशी वारलेली आहे. सरांना मी म्हटलं सर असंच झालेलं आहे आणि हे काम बंद करूया. सर म्हणाले नाही, आता ते वारली, मी आता जाऊन पोचणार नाही कारण मला ते सापडणार नाही. आणि काय करूया, आहे थोडंसं राहिलेलं काम ते पूर्ण करूया. आणि अशा तऱ्हेने ते काम पूर्ण केले. असे तळमळीचे शिक्षक या ठिकाणी राबत राहिले. त्याचप्रमाणे
पण कुठेतरी बारी चढताना असं वाटत यार हे राहिले का ठिकाणी. पण असा ग्रुप आम्हाला मिळत नव्हता. आमचे सहकारी जे कोण आहेत ते बिचारे त्यावेळी आम्ही 83ला जेव्हा गाव सोडलं तर काही शेतीमध्ये राहिले किंवा सगळे पिकं चांगले आहेत, पण कुणाचं काही तेवढं विजन त्यांना तेवढं क्लिअर होत नव्हतं. सुदैवानं 25 वर्षांनी ही मुलं आली, आम्हाला थोडासा स्पार्क मिळाला. आणि हेच आम्हाला सांगायचं येतो याच्यामधून की ह्या जो आम्ही जी संघटना केलेली आहे ही फक्त दरवर्षी हा मेळावा करायचा किंवा निघून जायचा असं नाही सर, हे आमचं कर्तव्य राहणार आहे. आणि हा ग्रुप आम्ही जो पण आहोत आमच्या माघारी सुद्धा जो आमचा जो ग्रुप आहे जे काय आमची मदत राहील ती आमची दरवेळी ज्याला ज्या पद्धतीने शक्य आहे तो त्या पद्धतीने आपली करत राहील आणि हे कंटिन्यू राहील. आमच्यानंतर सुदैवानं आमची तरुण पिढी फार चांगली आहे, आमचं गाव फार छान आहे. जसं गावडे सर बोलले तसे मला माझ्या गावाविषयी फार अभिमान आहे. फार छान गाव आहे. राजकीय काहीतरी असतील त्या दिवसापुरतं असेल, पण दुसऱ्या दिवशी आमचं गाव पूर्ण एकत्र येतं. गावचा मंदिराचा कार्यक्रम असू दे, गावाचं मनात सगळे काहीतरी असायचं. रवी आणि आम्ही बऱ्याच वेळा ह्या विषयावरती बोलायचं. रवी त्या थोडं क्षेत्रात असल्यामुळे रवीला ते त्यांनी छान केलं. पण ग्रामस्थ आणि ज्यांनी ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केले ते सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी मला या ठिकाणाहून जाऊन जवळजवळ 34 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि 34 वर्षापर्यंत तुम्ही आमची आठवण ठेवताय हे माझं भाग्य आहे. खरोखरच मला आनंद आहे. कानडीकरांचं आणि माझं अतिशय अतूट नातं आहे. माझ्या सर्व कार्यक्रमामध्ये कानडीकर नाही असं एकही मी कार्यक्रम केलेला नाही आणि कानडीकरांच्या कुठल्याही कार्यक्रमात मी नाही असा एकही कार्यक्रम झालेला आहे. मधले 2 वर्षाचं जो पिरियड होता तो माझा आजारपणामध्ये गेल्यामुळे मी थोडंसं दुर्लक्ष केलेलं आहे. कारण मला फक्त आता ही शाळेतली जर मुलं जी आहेत तेवढीच ओळखीची नाहीत. जवळजवळ 90% कानडीकरांचे माझी तोंड ओळख आहे निश्चितपणे. कदाचित नाव गेलं तर कदाचित इकडे तिकडे होत असेल, परंतु त्या सर्व कानडीकरांना सर्वच माझे बऱ्यापैकी या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि या कानडीकरांनी खरोखरच माझ्यावर अतूट प्रेम केलं. मला या ठिकाणी कानडीमध्ये घर घेऊन राहायची खूप इच्छा होती, कारण कानडीमध्ये पाटील कोणीही नाही. या ठिकाणी फक्त आहे ते पोलीस पाटील आहेत ते तर देसाई. मग या ठिकाणी पाटलांचं घर असावं असं मला वाटत होतं त्यावेळेला, म्हणून मी राहायची इच्छा माझी खूप होती. परंतु आता ते राहणं शक्य नाही, कारण तब्येती सांभाळणं वगैरे आता बाकीच्या गोष्टी. तरी सुद्धा कानडीकरांनी असंच माझ्यावर प्रेम राहावं. माझं तुमच्यावर निश्चितपणे प्रेम आहे. कुठल्याही कार्यक्रमात जरी आमंत्रण दिलं मिळालं कुठलं जरी असेल, फक्त हा जो अतूट सोहळा जो आहे हे पाहण्यासाठी आम्हाला नामदेव हरेल सर एक असा पाहिजे होते. म्हणजे ते जर असते तर हा सोहळा अतिशय उत्कृष्ट झाला असता. आजच्या ह्या आगळ्याने वेगळा कार्यक्रम त्या उपस्थित असणारे हा आगळाने वेगळा आणि अस्मरणीय माझ्यासाठी कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी जे आज आमचे उपस्थित मान्यवर आहेत, आपल्या गावच्या सरपंच देसाई काय असा होता की आपण ह्या शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर मला सांगायला आवडेल की मी ज्यावेळा या समाजकार्यामध्ये मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करतोय, ज्यावेळा मी तिथं कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये बऱ्याच आता चांगल्या मुद्द्यावर सगळ्यांच्या माझ्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे किंवा ह्या शाळेच्या शिक्षकांच्यामुळे मी घडलो आणि मी इथून माझ्या समजा परिस्थितीमुळे आपण मुंबईमध्ये आपल्याला पोटापाण्यासाठी जावं लागलं. पण तिथे गेल्यानंतर आपलं गावचं आपल्याला कळतं की हे गावचं महत्त्व काय, आपलं गाव किती छान आहे. कानडी ही खूप चांगले मातीतून आम्ही गेलेलो आहे, तर चांगले संस्कार आम्हाला शाळेतून मिळाले. आणि ज्यावेळेला आपण उच्च पदावर जातो त्यावेळेला खरंच कळतं की बा मी इथून आलोय, कशामुळे आलो, मी इथून आलोय. मग त्यावेळेला एक तळमळ होती. मी आजच नाही, ह्याच्या अगोदर सुद्धा मी भरपूर समाजकार्य करत असताना मला जाणवलं. मी ज्यावेळेला आम्ही मुंबईमध्ये असेच कार्यक्रम करतो, जे जिल्हा परिषद शाळा आहे ठाणे कानडी या शाळेच्या माजी विद्यार्थी मेळाव्यानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. खरं तर 1 महिन्यापूर्वी या मेळाव्याची चाहूल माझ्यापर्यंत पोचली होती आणि या कानडीला मेळाव्यानिमित्त येणं असं नाही आहे. आधीमध्ये आम्ही येत असतो, एखाद्या सुखद दुःखद प्रसंगी येणं जाणं होत असतं, फक्त आपल्यापर्यंत ते पोचणं गरजेचं असतं. खरं तर हा
अनेक ठिकाणी एक फॅशन आलेली आहे की गेट टुगेदर, आणि या गेट टुगेदरला कुठेतरी थोडासा फाटा देऊन या आमच्या विद्यार्थ्यांनी एक आगळा वेगळा असा कार्यक्रम केला आहे की सर्वच विद्यार्थ्यांना, अगदी आम्ही ओळखत नाही असेही काही आमच्या वयाची सुद्धा या ठिकाणी माजी विद्यार्थी आहेत. खरोखर चांगलं वाटलं की या मेळाव्यातून काय साध्य करायचं आहे आपल्याला ते नक्कीच या ठिकाणी तुम्ही सर्वजण ज्या उद्देशानं हा मेळावा किंवा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो नक्कीच यशस्वी होईल. कारण आमच्या वयाचे काही विद्यार्थी आहेत, काही आम्ही म्हणजे जुन्या पिढीतले विद्यार्थी, आणि आत्ता जे सर आहेत आमचे पाचीच्या पाची, या 5 मूर्ती अतिशय विद्वान आणि अतिशय सुशील असे आणि अतिशय चांगल्या प्रकारचे हिऱ्यांना पैलू पाडून, जसं हिऱ्याच्या खाणीमधून एक हिरे जन्माला घालतात तशा पद्धतीनं आपले हे सावंत सर असतील, आमचे दोन्ही गावडे सर असतील आणि त्याचबरोबर मुरगे सर असतील, यांच्या या वागण्यातून कृतीतून आम्हाला जाणवलं की इथं खरोखरच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आहे, पण ते देखील जणू आजी आहेत काय माझी आहेत हे त्यांच्या एवढे ॲक्टिव्ह ते होते की ते कळत नव्हतं. आणि म्हणूनच या शाळा सुधारणेच्या कामासाठी हा मेन उद्देश आहे की शाळा सुधारणा. शाळेचं अंतर्गत रूप पालटायला आमचे गुरुजी सक्षम आहेतच, पण शाळेचं बाह्यांग बदलायला तुमच्यासारख्या जागृत विद्यार्थ्यांची, पालकांची गरज आहे. त्यामध्ये कानडीमध्ये वरच्यावर येतच असतो, पण यावेळी जे आपण इथे जमा झालोय त्याचं काहीतरी एक वेगळेपण आहे. काय वेगळेपण आहे? आजचं वातावरण काहीतरी खास आहे. इतर वेळेपेक्षा आताचं वातावरण काहीतरी वेगळं आहे. इतर वेळी ज्यावेळी आपण इथे येतो त्यावेळी आपण या वर्गामध्ये, या शाळेमध्ये आपल्या जुन्या आठवणी शोधत असतो, पण यावेळी चित्र वेगळं आहे. आता यावेळी आपण आलो त्यावेळी आपले प्रत्यक्ष आपले जुने मित्र मैत्रिणी, आपल्या जुन्या आठवणी आपल्या समोर उभ्या राहिलेत. आपले जुने गुरुजन वर्ग आपल्या समोर उभे आहेत. आपल्या आठवणी प्रत्यक्ष आपल्या समोर जण उभा राहिले आहेत काय असं आपल्याला भास होतोय. आणि या सर्वांच्या येण्यामुळे या ज्ञान मंदिराच्या अंगण खऱ्या अर्थाने गजबजून गेलेले आहे आणि आपली नेहमी शांत वाटणारी शाळा आपली पुन्हा एकदा तरुण झालेली आहे का असं आपल्याला भास होतोय. आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने सार्थक झाला याचे महत्वाचे कारण म्हणजे आपले माजी शिक्षक गुरुजन वर्ग इथे उपस्थित आहेत. त्यांच्या येण्यामुळे खरं या दिवसाला सार्थक प्राप्त झालेलं आहे. त्यांनी आम्हाला ज्ञान दिलं, कौशल्य गुण विकसित केले. इतकं त्याचसोबत आपल्या या जीवनाच्या वादळामध्ये कसं फेस करायचं, त्याला कसं उभं राहायचं हे महत्वाचे संस्कार दिले. आणि त्यांचे हे जे ऋण आहेत त्यातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्यांचे हे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. त्यांनी दिलेली शिस्त आणि मायेमुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो आहोत. सध्याचे शिक्षक सुद्धा तितक्याच तळमळीने, तितकीच मेहनत घेऊन आपल्या या गावची पुढील पिढी घडवत आहेत. त्यांचे सुद्धा कौतुक करावे तितके कमीच आहे. यामुळे याचे खूप आम्हाला समाधान वाटते. आजच्या या शिक्षकांच्या परिश्रमामुळे आजच्या आपल्या शाळेचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बाहेर जाऊन चांगल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले नाव कमावत आहेत. त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान वाढत आहे. गावचा नाव लौकिक वाढवत आहे त्याचा सुद्धा अभिमान आम्हाला वाटत आहे. आपल्या शाळेसाठी आज सर्व माजी विद्यार्थी एकत्र राहिले आहेत. त्यासोबत या शाळेच्या परफॉर्मन्समध्ये काही व्यक्तींनी महत्वाचं योगदान दिलं आहे. त्यापैकी एक म्हणजे आपले आदरणीय बळवंत काका देसाई यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, कारण त्यांनी जे शाळेसाठी भरीव आणि निस्वार्थ काम केले आहे हे वाखाणण्याजोगे आहे. आणि सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी, खास करून आम्हा माजी विद्यार्थ्यांसाठी जे आम्ही स्वतः इथे शिकलेलो आहोत ते या शाळेचे विद्यार्थी नाही आहेत. त्यांचं पूर्ण शिक्षण बाहेर ठिकाणी बाहेर राज्यात बेळगावमध्ये कदाचित झालं असेल. त्यांनी मोठ्या पदावर काम केलं आहे. एअरफोर्स मध्ये मोठ्या पदावरती काम करून सेवानिवृत्त झाले, पण त्यांनी आपलं मूळ ठिकाण कानडी ह्याला कधी विसरलेलं नाही. आपलं मूळ ठिकाण की आपण किती व्यक्ती मोठी झाली तरी आपल्या मुळाला धरून शेवटी राहणं हे तिथं स्वभावगुण असतो. आणि त्याला त्यांनी हे करून त्याने आपल्या मूळ त्या कानडी गावासाठी विशेष असं भरीव योगदान मागचं आता मी बघतोय मागील 10 ते 12 वर्ष ते कंटिन्यू आपल्या शाळेसाठी दर 2-3 महिन्याला त्यांची भेट असते. त्यांची कायम विचारपूस असते की शाळेसाठी काही कमी पडलं तरी कळवा. म्हणजे त्यांचे ते आम्हाला लाभले हे आपल्या गावासाठी खरोखर भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यांच्यासारखे पाठीराखे आपल्या शाळेसाठी लाभले हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुमच्या शाळेवरील हे प्रेम आम्हाला नेहमीच समाजकारणाची एक नवी दिशा दाखवत आहे. बळवंतराव देसाई काकांचे कार्य आम्हाला नेहमी समाजकार्याची नवी दिशा दाखवते. आपल्या शाळेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपले गावकरी
नेहमीच सहकार्याची भावना ठेवली आहे. जसं की आपण मागील एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपल्या शाळेचं पत्रा शेडचं काम होतं आणि सरांनी फक्त एकच विनंती केली की आम्हाला अशी अशी गरज आहे. फक्त एका रिक्वेस्टवर आपल्या गावकरी मंडळींनी भरीव असा निधी दिला. मला नेमकी रक्कम माहित नाही, पण भरीव असा निधी दिला. त्याकरिता आता आपण बोलू शकतो की आपलं कौलांचं आणि सफाईचं काम होतं शाळेचं. पण शिक्षकांना सरांनी एकच सांगितलं सर तुम्ही फक्त मुलांच्या शिक्षणावर फोकस करा. काही जी काम असेल मुलांना एक ही कौलाला हात जाऊ देणार नाही आम्ही. सर्व कामं आम्ही करू. म्हणजे असे हे गावकरी आम्हाला लाभले हे सुद्धा आमचं भाग्य आहे. कारण त्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय कोणतेच कार्य पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्यासोबत आपल्या शाळे कमिटीने शाळेच्या शाळा व्यवस्थापन कमिटीने जे महत्वाचं कार्यकारी नियोजन घेतलं. आज हा जो कार्यक्रम होत आहे ज्यासाठी जरी निधी जरी आम्ही बाहेरील माजी विद्यार्थ्यांनी गोळा केला असला पण हा कार्यक्रम खरोखर संपन्न करायचं खरं कार्य कोणी केलं असेल तर आपल्या शालेय व्यवस्थापन समिती त्यांचे यासाठी सर्वात भरीव योगदान या कार्यक्रम संपन्न होण्यामध्ये यशस्वी होण्यामध्ये शालेय व्यवस्थापन कमिटीचं त्यामध्ये योगदान आहे. आणि मुंबई पुणेकर तसेच गोवा स्थित आमच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेले आर्थिक योगदान हे सुद्धा सिद्ध करते की आपण किती जरी दूर गेलो असलो तर आपल्या मातीशी जी आपले नाळ जोडलेली आहे आपल्या शाळेची जी ओढ आहे ती आपली नेहमी कायम राहील. आणि आपण जे योगदान देत आहोत प्रत्येक वर्षी आपल्याला याच्यामध्ये सातत्य ठेवायचं आहे. काही एक वर्ष केलं म्हणजे संपलं असं काय नाही. त्याच्यामध्ये आपण सातत्य देऊन आपली शाळा आणखीन काही विकास ज्या गरजा आहेत डिजिटल असो किंवा इतर रंगरंगोटी असो किंवा खेळाचे साहित्य असो विविध विषय आहेत. त्यामुळे जशी गरज असेल त्याप्रमाणे आपण गरजेला प्राधान्य देऊन त्याप्रमाणे आपण निधी द्यायचा प्रयत्न करू. आणि आपण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बाहेर जगतो आहोत गावाबाहेर जगतो आहोत म्हणजे अनुभव घेत आहोत. त्या बाहेरच्या जगताना आपण जे काय अनुभव घेतलो आहोत त्या अनुभवाचा फायदा मूळ आपल्या शाळेला झाला पाहिजे. आमची मूळ गोष्ट काय असेल आमचे अनुभव जे आहेत ते या विद्यार्थ्यांना आपण दिले पाहिजे जेणेकरून ज्याचा आधार घेऊन ते आपल्या आयुष्यामध्ये पुढील निर्णय घेऊ शकतील. नमस्कार. सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना धन्यवाद. आणि जे ह्या कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या माझ्या माजी विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद. कारण का हा योगायोग त्यांच्यामुळे आलेला आहे आम्हाला. आणि ह्या योगायोगाचं जे श्रेय आहे ते पूर्ण सुविचारातून ही घटना म्हणजे आज हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्याच्या मार्गस्थ आहे. तर ह्या कार्यक्रमासाठी या गावचे ग्रामस्थ येते का? कारण तुम्ही आज बघितलं की काही मुलांना मी आता ओळखलं काही ना ओळखलंच नाही. कारण लहान असताना इथं तुम्हाला बघितलं आणि 2019ला मी इथून गेलो मे 19ला आणि मे 19 नंतर आज तुमच्यासमोर मी इथं उभा आहे. त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे झालं काय ना ओळखायला थोडंसं मिळालं नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि कारण इथं तुम्ही खेळलात बागडलात आणि आज विविध क्षेत्रात तुम्ही नाव कमवून आज हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल खूप आणि खूप बरं वाटलं. ती पाईप सारखी फुटत होती तर ती पाईप घालण्याचं काम आम्हीच केलं होतं. गावातून पाणी इथं आणलं होतं आणि ती पाईप घालण्यासाठी आम्हाला गावकऱ्यांनीच मदत केली होती. समोर 3 खोल्या आहेत त्यापैकी 2 खोल्या शासनाच्या आहेत आणि मधली खोली मी असताना त्या काळामध्ये ग्रामस्थांच्या मदतीनं बांधलेले आहे. ग्रामपंचायतीनं आम्हाला पोवाची वाडी आणि कानडीमध्ये रस्त्याकडे असलेली निलगिरीची झाडं दिली होती. आणि इथं समोर बसलेले हरिहर गुरुजींचे वडील त्यांनी त्यावेळी या इमारतीचा पायाभरणी त्यांच्या हस्ते केला होता. आणि लोकसहभागातून ही खोली बांधलेली आहे. गावकऱ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि आता तुम्ही जर माजी विद्यार्थ्यांनी जी संघटना केलेली आहे खरोखर अतिशय चांगलं काम तुम्ही केलेलं आहे. तुम्हाला एवढं सरकार नौका पार नाही होती कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. म्हणजे सत्यवाडीची गावडे सर असं वाटतं की याच गावामध्ये नोकरीसाठी किंवा शिक्षक म्हणून माझी नेमणूक झालेली आहे की काय. 1996 पासून
मधली 11 वर्ष जर सोडली तर 33 वर्षाच्या कालावधीमध्ये आज तुमच्या समोर वडिलांचाही गुरुजी आणि हे करत असताना त्या ठिकाणी माझे जुने सहकारी बरेचसे आहेत. त्या सर्वांचं योगदान या शाळेसाठी खूप मोठं आहे. या शाळेचा शैक्षणिक दर्जा फार पूर्वीपासून सहाय्यक केंद्रात उत्तम सततच असायचा आणि आहेत. इथले शिक्षक प्रामाणिकपणे राबलेले आहेत, राबतात आणि तोच वारसा आम्ही जतन केलेला आहे. मधल्या काळात 1996 ते 2008 मध्ये मी इथं काम करत असताना आम्ही मुलांसाठी योग्य न्याय देण्याचं काम केलेलं आहे. मुलांना नाही तर करणार. रवी भाऊंना मी 4 वर्षापूर्वी सांगितलं होतं काहीतरी करा आणि काही का असेना 4 वर्षानंतर का असेना त्यांनी एकत्र आले. 150-200 विद्यार्थी एकत्र येणं शाळेचा स्वार्थ नाही. हा तुमच्या गावची भविष्याची बांधणी आहे. बांधणी तुमचा समाज एकत्र बांधला जाणार आहे. तुमच्या समाजामध्ये एकी राहणार आहे आणि त्यातून नवनिर्मिती होणार आहे. असे तुमचे जे विद्यार्थी आहेत चांगले सुशिक्षित आहेत, चांगले शिकलेले आहेत, मोठमोठ्या पदावरती आहेत आणि त्यांना विचार करण्यात मागं नाही आणि तुम्ही लवकरच हा निर्णय घेतला आणि तो विचार यावर्षी अंमलात आणला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं माजी विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो. 7 वर्षानंतर मी स्कूल कमिटी मेंबर म्हणून ते आजपर्यंत स्कूल कमिटीचं एक सदस्य म्हणून मी इथं कार्यरत आहे. खूप भारी वाटलं कारण आमच्या शाळेमध्ये असे म्हणजे सगळे कार्यक्रम व्हायचे. माझे विद्यार्थी त्यानंतर आपलं गेट टुगेदर असेल, भारी वाटायचं. असं वाटायचं आपल्या शाळेतही व्हावं. मला ती शाळा त्यांची वाटली आणि ही माझी शाळा, माझ्याही शाळेत असं व्हायला पाहिजे. मी खरंच मी सारखी त्यांना म्हणायचे पण सगळ्यांनी मनावर घेऊन खूप छान प्रकारे म्हणजे तुम्ही प्रतिसाद दिलात आणि सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांना. कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणारे आपल्या गावचे मान्य सरपंच, उपसरपंच यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री बळवंतराव अप्पासो देसाई यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्याबद्दल मी 2च ओळी बोलू शकतो. ज्यांच्या हृदयात दया, त्यांच्या हातात दान, असा माणूस करतो समाजाचं कल्याण. नाव नको, परिस्थिती नको, त्याला कधी सेवेमध्येच त्याचा असतो खरा मान. एवढे त्यांच्याबद्दल मी 2 शब्द बोलू शकतो आणि त्यांच्या या बहुमूल्य वेळाबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमच्या केंद्राचे लाडके केंद्रप्रमुख साहेब हेही आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल मी आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांचेही आभार मानतो. त्यानंतर आमच्या पंचायत समिती सदस्या मॅडम मनस्वी कांबळे मॅडम यांनी कोणती बोलावणं न मागता या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्यांचेही मी या माजी विद्यार्थ्यांमार्फत त्यांचे मी आभार मानतो. शाळेच्या प्रगतीसाठी सदैव झटणारे आदरणीय शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचेही मनपूर्वक मी आभार मानतो. कारण त्यांनी या कार्यक्रमाला भरपूर असं श्रमदान केलेलं आहे. त्यांचं आभार मानणं आम्हाला शोभत नाही पण त्यांचं कौतुक करा एवढं थोडंच आहे. त्यानंतर आपल्या आयुष्याला दिशा देणारे, संस्कार घडविणारे आदरणीय माजी शिक्षक वर्ग यांचे आभार मानणे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी त्यांच्याबद्दल 2 ओळी बोलू शकतो. गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, अंधारात वाट दाखवणारा, जीवनाला आकार देणारा, खरा मार्गदर्शक असणारा. मी सर्व माजी गुरुवर्य यांना उभं राहावं आणि असे मी त्यांना विनंती करतो की सर्वांनी उभं राहून त्यांच्यासाठी 2
टाळ्या सर्वांनी जरूर वाजवूया, त्यांचं कौतुक करूया. असे हेच मी त्या गुरुवैरांना आभार व्यक्त केले असे मी मानतो आणि सर्व माजी गुरुवैरांचे मी आभार व्यक्त करतो. सर्वांनी बसून घ्यावं एकदा पुन्हा एकदा. मेळाव्याला उपस्थित ग्रामस्थ मंडळी त्यांचे मी माजी विद्यार्थ्या मार्फत मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा माजी विद्यार्थी मेळावा अत्यंत यशस्वी झाला. आपले प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद असाच लाभत राहो हीच अपेक्षा ठेवतो. आपल्या सर्वांची पुन्हा एकदा मनपूर्वक आभार, धन्यवाद. या कार्यक्रमानंतर सर्वांना यथेच्छ जेवण आहे, कुणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये. जेवणाची सोय केलेली आहे, खाली जेवणाची सोय आहे. जेवण केल्याशिवाय माझी विनंती आहे की सर्वांनी कोणीही जाऊ. आणि माजी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फोटो सेशन होणार आहे. जेवढे विद्यार्थी एकत्र येऊन फोटो घेता येईल तेवढे घ्यायचे आहे. आणि हा स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. हे स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, हे घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार.